कार्यक्रमामध्ये आपल्या कम्युनिस्ट पार्टी, मार्क्सिस्ट आणि सर्व लालबावटा संस्थेच्या तर्फे या परिवर्तनाला समर्जित घाटगेला पाठिंबापेक्षा या परिवर्तनाला साथ देण्याच्या या कार्यक्रमानिमित्ताने ज्यांनी आता आपलं मनोगत व्यक्त केलं ते माननीय कॉम्रेड बर्मा कांबळे साहेब, उपस्थित कॉम्रेड शिवाजीराव मगदूम, उपस्थित कॉम्रेड प्राचार्य सुभाष जाधव सर, कॉम्रेड प्रकाश कुंभार, उपस्थित कॉम्रेड विक्रम खटकर, डॉक्टर प्रवीण जाधव, माननीय कॉम्रेड सुतार साहेब, दिनकर जाधव, आदिनाथ पाटील, शिवाजी लोहार, विश्वजित पाटील, शिवाजी कांबळे, विजय राजिगरे, आनंदा कांबळे, संकेत भोसले, राज कांबळे, संतोष गायकवाड, मोठ्या संख्येमध्ये आलेले आमचे सहकारी आणि आमच्या सगळ्या माता भगिनी आणि आमचे पत्रकार मित्र, काळजी करू नका, मी 10 मिनिटच बोलणार आहे. तुम्हाला आता बराच वेळ झालेला आहे आणि मी सर्वप्रथम माता भगिनींचं आभार यासाठी मानले की माझ्या पत्नी मला नेहमी सांगतात अशी कुठली रॅली असेल, कुठला कार्यक्रम असेल, पुरुष 10 मिनटं आधी येतात, महिलांना सगळं घरचं आवरून सगळ्यांचं घरामध्ये काम संपून 2 तास आधी तयारी करून यावं लागतं. तर त्याच्यामुळं महिलांचं मी मनापासून आभार व्यक्त केले. मागच्या 5 वर्षापासून आपण 2 वेगळ्या बाजूला असल्यामुळं वैचारिक आपल्याला 2 वेगळ्या विचारधारेत आपण असल्यामुळं आपले मनभेद नव्हते, मतभेद होते. आणि मी आपल्याला सांगू, स्वर्गीय राजेसाहेबांचं आणि आपल्या सगळ्या या डाव्या विचाराच्या लोकांचं एक चांगलं राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांच्या काळापासून आणि राष्ट्रीय शाहू महाराजांनी अशा म्हणजे एक स्वतंत्र स्वायत्त विचारधारा असली पाहिजे, कामगारांच्या बाजूनी निर्णय घेतले पाहिजे, सामान्य माणसांचे निर्णय घेतले पाहिजे, अशा विचारधारेला नेहमी पुढाकार दिला. स्वर्गीय राजेसाहेबांनी पण मला वाटतं प्रकाशरावांचा कोणाच्या कार्यक्रमामध्ये उल्लेख केला होता की राजेसाहेबांचं स्वर्गीय पानसरे साहेबांचे जे संबंध होते ते उत्कृष्ट होते. आणि याप्रमाणेच आज हा जो कार्यक्रम होतोय, मी सर्वप्रथम ज्यांच्याबद्दल सगळा उल्लेख केला गेला आदरणीय पालकमंत्री महोदयांचा मी सुरुवातीलाच आभार यासाठी व्यक्त करतो की त्यांनी निर्णय घेतल्यामुळं आम्हाला आमच्या विचारसरणीत परत याची त्यांनी संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. तो निर्णय घेतलाच नसता, बरोबर, तर त्यांच्या मूळ निर्णयामुळं. मी एवढंच आपल्याला सांगतो, बरेच आंदोलनं झाली आहेत. कॉम्रेड शिवाजी मगदूम असतील, प्रकाशराव असतील, जाधव साहेब, कांबळे साहेब, सर्वजण की आपण बांधकाम कामगारांसाठी ज्या गोष्टी झटल्या म्हणजे मूळ ही योजना अंमलबजावणी करणं, महामंडळ तयार करणं आणि ते जनतेपर्यंत पोचवणं. एक कुठंतरी पेपरमध्ये येते की सर्वाधिक बांधकाम कामगार योजना कागल विधानसभेमध्ये लागू केली गेली आणि त्याच्यामध्ये मुश्रीफ साहेब आणि माझं नाव येतं. मी जबाबदारीने बोलतो, ना मुश्रीफ ना समर्जित घाटगे, त्या सगळ्या लोकांनी ती योजना लागू केली. मी आधी मान्य करत नाही पण आता करतो, हे बरोबर आहे. आणि तळमळीने ती गेली आणि खरंच ही योजना आज इथं पण लागू झाली. आणि आता आपल्याला मिळून हे परिवर्तन का घडवायचं आहे की या योजनेमध्ये योजना चांगल्या आहेत पण एजंट वाढले, बरोबर, आपण एकमत आहोत. आपल्याला मिळून आपला पाठबळ आणि संविधानिक पद पोचले असेल तर त्याला कायद्याचं बॅकिंग हे आपण एजंटगिरी मोडीत काढण्यामध्ये येत्या काळामध्ये काम करायचं. किंवा एजंट म्हणजे फारच उत्कृष्ट शब्द झाला, खंडणीखोर, बरोबर, एक्झॅक्ट. आणि ही प्रवृत्ती लोकांच्या योजनेमध्ये आहे. आज पेट्यांमध्ये ते असेल, काही गोष्टींमध्ये असेल, त्याच्या पुढचे लक्ष फक्त पेट्या आणि भांडी वाटपच आहे. शिष्यवृत्ती मला वाटतं किती महिने, 20 महिने शिष्यवृत्ती प्रलंबित आहे आणि यादी बरीच पेंडिंग आहे. आपल्या आशीर्वादानंतर सत्तेत आल्यानंतर माझं पहिलं प्राधान्य जेवढ्या भांडी आणि साहित्य वाटप मिळालं पाहिजे, नाही म्हणत नाही, पण त्याच्या आधी आपल्या मुलांना शिष्यवृत्ती मिळायला पाहिजे, कारण ते शिक्षणासाठी उपयोगी आहे. आरोग्याची जी सुविधा आहेत त्याच्यामध्ये फ्री ब्लड टेस्ट
या गोष्टींसाठी आपल्याला जे फायदे आहेत, घरकुल बांधण्यासाठी जी योजना आहे तीही प्रलंबित आहे. बरोबर. बऱ्याच योजना मी अभ्यास केल्या आहेत. घरामध्ये कोणाचं मृत्यू झाली त्याच्यासाठी योजना आहे, लग्न झाल्यानंतर त्याच्यासाठी योजना आहे. या सगळ्या ज्या योजना आहेत या जास्त करून या योजनेवर मला असं वाटतं आपल्या सगळ्यांची परवानगी असेल की भांडी आणि पेटी वाटपावर आपण फोकस करू, पण त्याच्यापेक्षा जास्त या योजनेबद्दल आपण जर फोकस करू शकलो तर तळागाळापर्यंत ह्या योजना पोहोचवल्या पाहिजे. आता या सगळ्या योजना आपण आता बोललोय, त्याच्या पुढे जाऊन सांगतो की आपल्याला आता सत्ता का मिळवायची आहे. मी माता भगिनींना सांगतो, हे आपल्यासाठी मी जास्त संबोधित करते, पुरुषांनी पण ऐकावं. ठीक आहे, 1500 रुपये मिळाले, योजना मिळाल्या, ठीक आहे, ते शासनाचे पैसे आहेत, तुम्ही दिलेल्या टॅक्समधून शासन पैसे गोळा करून त्यातून पैसे देतो. बरोबर. पुढे 5 वर्षामध्ये 10 मिनिटच बोलतो, काळजी करू नका. बरं, मला सांगा 7,000 कोटीचा आकडा विकासाचा आला का नाही? मुश्रीफ साहेबांनी सांगितले. मला सांगा या 7,000 कोटीमध्ये कोणाच्या गावामध्ये 25 वर्षामध्ये नवीन जिल्हा परिषद शाळा बांधली गेली? मला सांगा. पटते का? हां, नाही, अभ्यास ह्याच घेतात ना, आपला काही संबंध नाही. आपण अभ्यास घेतला तर पोरं नापासच होती. मी म्हणून माझ्या मुलाचा मी अभ्यास घेतला. बरोबर. मला सांगा, आपणही ऐका, एक नवीन शाळा झाली आहे का? त्या 7,000 कोटीमध्ये नवीन शाळा बांधायला एक उल्लेख का? शाहू महाराजांचं कागल ना, शाहू फुले आंबेडकर. बरोबर. एकही नवीन शाळा नाही. बरं, आपले प्रत्येक क्लासरूम डिजिटलाइज म्हणजे ई लर्निंग किट मिळाले का? मिळालं पाहिजे. आपण राजे फाउंडेशनच्या माध्यमातून 130 क्लासरूम्सला किट दिलं का नाही? बरोबर. आज त्याच्या पुढे जाऊन सांगतो, दुर्दैवी बाब, आपल्या शाळेमध्ये महिलांच्या टॉयलेटची अवस्था काय? बरोबर मुद्दा बोलतोय का नाही मी? काही ठिकाणी नाही आहे आणि अशा आहेत की तिथं महिला जाऊ शकत नाही. 22 वर्षाच्या मंत्रिपदानंतर हे कागलची शिक्षणाची अवस्था. केनोडे आणि गोरंबेमध्ये फ्युचरिस्टिक स्कूल संकल्पना, इथं कोण असेल का बघा, सुरू केली गेली. दोन्ही शाळा बंद आहेत. जेवढे रस्ते गटरीसाठी निधी पाहिजे तेवढं शिक्षणासाठी आपण निधी केली पाहिजे. आणि येत्या काळामध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये माझ्यासाठी शिक्षणासाठी ही निधी खर्च करणं पहिलं प्राधान्य आहे. आज शाळा बंद होत आहे ज्याचा उल्लेख कोणी केला? मला वाटतं शाळा बंद व्हायचे प्रमाण आहेत, पट कमी जर निर्णय घ्या, त्याच्यावर आपण विरोध केला पाहिजे. आरोग्य, 22 वर्षाच्या मंत्रिपदामध्ये या 7,000 कोटीमध्ये मागच्या 25 वर्षामध्ये आरोग्य केंद्र, उपग्रामीण रुग्णालय, PHC आणि सरकारी किंवा CPR याच्यासाठी किती पैसे खर्च झाले? मी पुढे जाऊन सांगतो. आज मुरगुडमध्ये जिथं आपण कार्यक्रम घेतोय, सरकारी दवाखाना आहे, याच्यामध्ये स्टाफ नाही आहे, याच्यामध्ये फॅसिलिटीज नाही आहे, ऑपरेशन थिएटर्ससाठी इक्विपमेंट नाही आहे. बरोबर. साधं कोणाला आज प्रॉब्लेम झाला, आज कागलमध्ये आपल्याकडे हृदयाचं डॉक्टर नाही आहे ना. आता बांधकाम कामगारांमध्ये जे मृत्यूचे प्रमाण झालेत, ज्याला आपण आता सरकारमध्ये भांडून निधी आणतो, मृत्यूचे प्रमाण तुम्ही जरा बघा, टक्केवारी काय आहे. कागलला गेला, मुरगुडला गेला, तब्येत बरी नाही, तुम्ही कोल्हापूरला जावा, ॲम्ब्युलन्समध्ये 67% लोकांची मृत्यू झाली आहे का नाही? का नाही? कारण हृदयाचा डॉक्टर नाही, आपल्याला डायलिसिस सेंटर नाही. 22 वर्षाच्या आता वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत ते. बरोबर. कोल्हापूरला आजही त्यांच्या भाषणामध्ये, मला एक प्रश्न सांगा, ते अजूनही बोलतात, तुम्हालाही 5 वर्षापूर्वी बोलले असतील, तुम्हाला हृदयाचा प्रॉब्लेम झाला, हाडाचा प्रॉब्लेम, मी तुम्हाला पुणा मुंबईला घेऊन जातो 25 तारीख हॉस्पिटलला. का पुणा मुंबईला जायचं? चुकीचं बोलतोय? का पुणा मुंबईला जायचं? एवढी सगळी पदं पवार साहेबांनी दिल्यानंतर कागलमध्ये, कोल्हापूरला 1100 बेडचं हॉस्पिटल होते, कागलला 500 बेडचं हॉस्पिटल का नाही? हा समरजी घाडगे प्रश्न विचारतोय. बरोबर. का नाही? आता आम्ही कडगाव पिंपळगावमध्ये PHC सेंटर आणलं होतं, टेंडर फ्लॅश होऊन ते रद्द केलं. मी म्हटलं तुम्ही श्रेय घ्या, पण हॉस्पिटल नाही केलं. गर्भवती महिला आज डिलिव्हरीसाठी किती किलोमीटर प्रवास करते? बरोबर. मी काही बरोबर बोलतोय का नाही? काय वेदना त्या महिलाला होत असेल? अहो, पुरुषांना आपल्याला नाही समजत ते विषय. हो, किती मिसकॅरेज झालेत, किती महिलांचं प्रवासामध्ये त्रास झालेत. या गोष्टींसाठी तिथं हॉस्पिटल असेल. मी म्हणत नाही की 5 वर्षामध्ये चकाचक, पण किमान 5 आपण PHC सेंटर या तालुक्यामध्ये
5 जिल्हा परिषदमध्ये नवीन करू शकलो त्याचा उपयोग होईल. बेरोजगारीचं प्रमाण किती आहे? सरकारने बेरोजगार भत्ता घोषित केला. मी तुम्हाला सांगतो 5 वर्षानंतर मी जेव्हा परत आमदारकीला येईन ना, या राज्यामध्ये सर्वात कमी बेरोजगारीचा भत्ता घेणारा विधानसभा म्हणजे कागल गडिंग्लज उत्तर विधानसभा असं टार्गेट घेतो. आणि त्यासाठी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या सगळ्यांचं सहकार्य आहे. शक्तीपीठचा जो उल्लेख आत्ता झाला, एक GR काढला ज्याचा त्यांनी उल्लेख केला. शक्तीपीठ कुठून ते कुठून आहे? गोवा ते नागपूर ते गोवा. GR मध्ये लिहिले कोल्हापूरला हायवे रद्द. मला सांगा मग सांगलीपासून ते गोवापर्यंत काय फ्लायओव्हर करणार आहे? रद्द म्हणजे मग सांगलीपर्यंत थांबतो का शक्तीपीठ? आणि तुम्ही हा GR काढला, मागच्या तारखेला काढला, आणि आज आदरणीय मोदीजी देशाचे पंतप्रधान ज्यांचे महायुतीमध्ये असून तुम्ही अजूनही फोटो तुमच्या पोस्टरवर लावत नाही पालकमंत्री महोदय, तो संशोधनाचा भाग वेगळा, त्यांनी आज घोषित केले शक्तीपीठ मार्ग होणार. अमित शाह साहेबांनी घोषित केलं शक्तीपीठ मार्ग होणार. मला आदरणीय पालकमंत्री महोदय म्हटले तुम्ही सिद्ध करा, मी राजकारण सोडतो, मला सिद्ध करायची आवश्यकता नाही, तुम्ही फक्त एकच मला सांगा की मग आदरणीय मोदीजी आणि अमित शाह साहेब खोटं बोलतायत का तुम्ही खोटं बोलताय हे मला सांगा. तुमच्यामध्ये धाडस असेल तर मग घोषित करा. मोदीजी आणि अमित शाह साहेब काही पण करू दे, हे शक्तीपीठ मी रद्दच होणे एवढं तरी वाक्य घोषित करा. पण कसं करणार? तुम्ही ईडीमध्ये अडकलाय ना, तुम्ही लाचार आहे, तुम्ही अडकलाय कारण तुम्ही पैसे खाल्लेत, त्याच्यामुळे तुमची एन्क्वायरी झाली. ईडीमुळे तुम्ही तुमच्या नेत्याची निष्ठा विकली, नेत्याला सोडून तुम्ही पळून गेला, मागच्या दरवाज्यातून पळून गेला, कार्यकर्त्यांना रस्त्यावर सोडलं. आणि या गोष्टींमुळे मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो, कोणाला 25 वर्षाची आपण सत्ता दिली हो, दृकशाही त्रास होणार. येत्या काळामध्ये कुटुंब म्हणून काम करायचं, म्हणजे राष्ट्रवादी हे नाही, आपण एक म्हणून काम करायचं. आणि शिवाजीरावला माहिती आहे जे करतो मी मनापासून करतो, बरोबर. आणि एक समजून घ्या की आपल्या सगळ्यांना मी विनंती करतो की मी जे काम माझ्या आपल्या मतदारसंघात केले प्रामाणिक केले. कोणाला 25 वर्ष सत्ता दिली, 5 दिवस राहिलेत, या 5 दिवसामध्ये सगळ्यांनी सक्षम राहायला पाहिजे. येत्या काळामध्ये जे मतदान होणार आहे ते प्रत्येक बूथमध्ये माझी इच्छा आहे की आपले एक माणूस त्या बूथवर पाहिजे. दुपारी 3:30 नंतर बूथ काबीज करायचे प्रयत्न होणार, बोगस मतदान करायचे प्रयत्न कागलमध्येच होणार. त्यासाठी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की मला एक 5 वर्ष संधी द्या. पुढच्या 5 दिवसामध्ये प्रचंड धनशक्ती, दमदाटी, अफवा पसरली जाणार, धुळूकशाही केली जाणार. पण मला कळते, जेवढं मला राजकारण समजते की जनतेमध्ये ठरले की हे परिवर्तन करायचं आहे. आपण जनतेत आहात. आपलं मतदान मी आज मागायला की आशीर्वाद मागायला मी फक्त आलो नाही आहे. आपण जनतेत राहून लोकांपर्यंत पोचा. कारण जो आपण प्रचार करू शकता ना, ते जगातलं कुठलंही नेटवर्क करू शकत नाही. आणि ते माझी विनंती आहे, आपला आशीर्वाद राहू दे. या समरजी घाटगेला शाहू महाराजांचा वंशजला आपली सेवा करायची एक संधी मिळू दे. आणि त्यासाठी माझ्या सगळ्या माता भगिनी, आमचे सगळे ज्येष्ठांना मी विनंती करतो, या तुतारी घेतलेल्या माणसाला 2 क्रमांकच्या चिन्हावर बटन दाबून येत्या काळामध्ये स्वतःचं स्वराज्य, स्वतःचा विकास, स्वतःचं परिवर्तन आणि तुमचा हक्काचा आमदार आपण निवडून द्यावं अशी कळकळीची विनंती करून मी थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.